नमस्कार श्रोते हो, ऑनलाईन सुविधा यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण संत दर्शन या मालिकेचा भाग दुसरा पाहणार आहोत। यामध्ये संत गोदड महाराज यांचा राज्य त्यागाचा याचा प्रसंग आपण पाहणार आहोत। संत गोदड महाराज यांचे मूळ नाव अमरसिंह होते। त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या आणि हृदयस्पर्शी प्रसंगांपैकी एक म्हणजे त्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी राजवैभवाचा त्याग करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला। तो क्षण, या प्रसंगात त्यांच्या आई वडिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते। अमरसिंह हे उदयपूरच्या भोसले राजघराण्याचे राजपुत्र होते। त्यांचे बालपण ऐशोआरामात राजेशाही थाटामाटात गेले होते। त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती। त्यांचे आईवडील आपल्या एकुलत्या एका मुलाला भविष्यातील राजा म्हणून पाहत होते। त्यांना आशा होती की अमरसिंह मोठे होऊन राज्याची धुरा सांभाळतील आणि कीर्ती वाढवतील। परंतु अमरसिंहांचे मन कधीही या भौतिक सुखांमध्ये रमले नाही। त्यांना लहानपणापासूनच परमेश्वराची ओढ लागली होती। त्यांचे मन सतत पांडुरंगाच्या नामस्मरणात आणि चिंतनात लीन असे। त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज आणि वैराग्याची शांतता नेहमीच दिसे। जेव्हा अमरसिंहांनी संन्यास घेऊन घर सोडण्याचा आपला दृढ निश्चय आई वडिलांना सांगितला, तेव्हा त्यांच्यावर अक्षरशः आभाळ कोसळले असेल। आपल्या लाडक्या एकुलत्या एका मुलाने राजगादीचा वारसदार असलेल्या राणी आईन तारुण्यात संन्यास घ्यावा, ही कल्पनाच त्यांना असह्य होती। त्यांच्या आई वडिलांनी अमरसिंहांना थांबवण्यासाठी, त्यांचे मन वळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले असतील। त्यांनी त्यांना राजवैभवाची, भविष्यातील जबाबदाऱ्यांची आठवण करून दिली। ही असेल आपल्या प्रेमाची आणि भविष्यातील एकटेपणाची भीती घातली असेल। एका मातेसाठी आणि पित्यासाठी आपल्या मुलाचा हा निर्णय स्वीकारणे किती कठीण होते याची कल्पना करणेही अवघड आहे। त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे सर्व स्वप्न भंगताना दिसले असेल, पण अमरसिंहांचे वैराग्य इतके प्रबळ होते की ते कोणत्याही मोहमायेला बळी पडले नाहीत। त्यांची ईश्वरावरची निष्ठा आणि आध्यात्मिक ध्येय इतके स्पष्ट होते की ते आपल्या निर्णयापासून ढळले नाहीत। अखेर आपल्या मुलाची ही असीम श्रद्धा पाहून, त्याच्या डोळ्यांतील निश्चयाची चमक पाहून त्याच्या आई वडिलांनी आपल्या भावनांना आवर घातला असावा। जड अंतकरणाने, अश्रूंना आवरत त्यांनी आपल्या मुलाला त्याच्या आध्यात्मिक मार्गावर जाण्यासाठी अनुमती दिली। हा केवळ एका मुलाचा राजत्याग नव्हता, तर एका आई वडिलांनी आपल्या मुलाच्या आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी केलेला तो सर्वात मोठा त्याग होता। त्यांनी आपल्या मुलाचे भविष्य राज्याचा राजा म्हणून न पाहता त्याला एका महान संत म्हणून उदयास येण्यासाठी मोकळीक दिली। हा प्रसंग अमरसिंहांच्या तीव्र वैराग्याचे आणि त्यांच्या आई वडिलांनी आपलं या मुलाच्या ध्येयासाठी केलेल्या सर्वोच्च त्यागाचे प्रतीक आहे। याच त्यागातून अमरसिंह हे पुढे संत गोदड महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले। त्यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी आणि ईश्वरी भक्तीसाठी समर्पित केले। श्रोते हो, आजच्या या भागामध्ये एवढेच। पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या।